नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे. तर मी मार्गशीर्ष महिन्यातली देवीची पूजा कशी करायची ते दाखवणार आहे आज. पहिल्यांदा मी जिथे घट मांडणार आहे तिकडची जागा स्वच्छ पुसून घेतली आहे आणि तिथे मी रांगोळी काढून घेतली आहे. रांगोळीच्या मधोमध स्वस्तिक काढलं, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून अक्षदा घालायच्या आहेत. आता तिथे मी या स्टँड पाट ठेवलाय, पाटावरती कपडा ठेवलाय. आता कपड्यावर मी पुन्हा एकदा पाट ठेवलाय आणि पाटावर एक कपडा ठेवलाय. आता मी ते कपड्यावरती तामण ठेवलंय. तामणामध्ये तांदूळ पसरवणार आहे मधोमध. मी इथे तामणामध्ये तांदूळ घेतले. तांदूळ नीट पसरवून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यावरती मी घट बसवणार आहे. इथे तामणामध्ये सगळे तांदूळ व्यवस्थित पसरवून घेतले. त्याच्यामध्ये मधोमध मध्यभागी मी तांब्याचा पाण्याने भरलेला कलश ठेवणार. त्याच्यात हळदी कुंकू, त्या तांब्याच्या चारी बाजूनी 5 बोटांनी हळदी कुंकाची बोटं उमटवून घ्यायची. अशा प्रकारे मी तांब्याच्या चारी बाजूला हळद कुंकूची बोटं उमटवून पाण्याने 2 सपोर्टसाठी कलश एकावर एक ठेवले आणि ते खालच्या आणि वरच्या तांब्याला जॉईन करून त्याला सेलो टेपने मी चिटकवून घेते. मी या कलशाला एकविरा देवीचा मुखवटा लावणार आहे, म्हणून मी हे एकावर एक असे 2 कलश लावलेत. तुम्ही जर साधं हे करणार असाल तर फक्त एकच कलश ठेवू शकता. आता मी इथे आपली साडी आहे सहावारी, ती मधोमध फोल्ड करून त्याला मिऱ्या घालून घेतलाय मधोमध. अशा एकावर एक ठेवून मिऱ्या घालायच्या आहेत. आणि थोडासा आपण पुढचा जो भाग आहे पदराचा तो आपण मोकळा ठेवायचा आहे. आणि एकविरा देवीचा आपण मुखवटा लावणार, त्याच्या भोवती तो पदर ठेवण्यासाठी थोडासा भाग मी इथे सोडलेला आहे पदराचा.
अशा प्रकारे आता मी साडी एक मला मिऱ्या घालून घेतलेल्या आहे. आणि आता मी वरचा जो कलश आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकून सुपारी टाकायची आहे त्याच्यामध्ये. पैसा सुपारी टाकून आता त्याला मी कपडा गुंडाळून घेतला बाहेरून आणि त्याच्यात आपली 5 प्रकारची पानं ठेवली आहेत. 5 प्रकारची पानं नाही मिळाली तर फक्त आंब्याची पानं सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता ही साडी हे बघा मी तयार करून घेतली आहे. आता ही साडी मी ह्या कलशाला नेसवून घेते. आता इथे मी एक एक देवीला दागिने घालते. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही देवीला सजवा. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घट सजवू शकता. काही जण साध्या पद्धतीने सुद्धा घट मांडतात, पण मी हा असा एकविरा आईचं एक रूप देऊन घट सजवलाय. मी हा एकविरा आईचा मुखवटा दादरवरून घेतला. दादरला इतके सुंदर सुंदर देवीचे मुखवटे आहेत, पण मला हा मुखवटा खूप आवडला म्हणून मी हा पसंत केला. आता मी इथे बघा ही वेणीसुद्धा मी दादरवरून घेतलेली 100 रुपयाला. ही वेणी आता मी घालते देवीला. बाजूनी 2 गजरे सोडलेत. आता देवीच्या समोर मी इथे बाकीची पूजा मांडण्यासाठी इथे मी पुढे एक कपडा मांडून त्याच्यावर फळं वगैरे ठेवणार आहे. ठेवली. आता इथे पूर्ण माझा घट मांडून झालाय. आता मी इथे पूजा करून घेते.